परमेश्वराच्या या प्रांगणामध्ये आणि आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दिव्य अशा कथेला या ठिकाणी प्रारंभ होत आहे। श्री शिव महापुराण कथेला या ठिकाणी प्रारंभ होत असतात। श्री शिव महापुराण कथेचे लेखक कोण आहेत, ही कथा का लिहिली गेलेली आहे, शिव महापुराण कथेमध्ये नेमकी काय वर्णन केलेलं आहे, याचं सर्व ज्ञान आपल्याला या पुराणामध्ये प्राप्त होत असतं। वेदव्यासजींनी अनेक पुराणांची रचना केलेली आहे। कृष्ण द्वैपायन वेदव्यासजी महाराज ज्यांचं प्राकट्य जे आहे जे द्वापार युगामध्ये झालेलं आहे। श्री वेदव्यासजी महाराज द्वापार युगामध्ये प्रकट झाल्यानंतर त्यांनी एका वेदाचे 4 भाग केलेले आहेत। सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, ऋग्वेद। वेदाचे 4 भाग केल्यामुळे त्यांना वेद व्यास म्हटलं गेलेलं आहे। जे पाराशर नंदन मत्स्यगंधाच्या गर्भातून ज्यांचं प्राकट्य झालेलं आहे ते वेद व्यासजी महाराज आहेत। वेद फार कठीण आहे, सर्वसामान्यांना वेद कळणार नाही, म्हणून वेद सोप्या भाषेमध्ये कळण्यासाठी वेद व्यासजींनी पुराणांची रचना केलेली आहे। पुराणांची रचना केल्यानंतर अनेक उपपुराणांची रचना सुद्धा वेद व्यासजी महाराजांनी केलेली आहे। पुराणांच्या माध्यमातून कठीण असणारे वेद सोप्या भाषेमध्ये लिखित केले गेलेले आहेत। 18 पुराणांचं लिखाण केल्यानंतर उपपुराणांचंही लिखाण वेद व्यासजी महाराजांनी केलेलं आहे। श्री शिव महापुराण हे उपपुराण आहे, 18 पुराणांमधलं नाही तर उपपुराण आहे। शिव महापुराण म्हणजे उपपुराण आहे, 18 पुराणांमध्ये शिवपुराण आलेलं नाही। हे जे उपपुराण आहे श्री शिव महापुराण, या शिव महापुराणामध्ये 24,000 श्लोक आहेत, 493 अध्याय आहेत आणि 7 संहिता आहेत। वेद व्यासजींनी पुराणाची रचना केली आणि वेद व्यासजींनी हे पुराण आपल्या शिष्यांना सांगितलेलं आहे। श्री शुकदेवजींना सांगितलेलं आहे। वेद व्यासजींनी हे पुराण सूतजींना सांगितलेलं आहे, जैमिनीजींना सांगितलेलं आहे। आपल्या सर्व शिष्यांना या पुराणाचं त्यांनी ज्ञान दिलेलं आहे। पुराणांचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जगतामध्ये धर्म, संस्कृती, न्याय, कर्म याचं ज्ञान जगताला समजण्यासाठी आपल्या सर्व शिष्यांना त्यांनी आदेश दिलेला आहे की या पुराणांचं ज्ञान तुम्ही जगताला दिलं पाहिजे। जगतामधले प्रत्येक व्यक्तीला ज्ञान झालं पाहिजे पुराणांचं, धर्माचं, शास्त्राचं, कर्माचं, न्यायाचं, भक्तीचं, भगवान परमात्म्याच्या अवतारांचं याचं ज्ञान जगतामध्ये सगळ्यांना झालं पाहिजे, म्हणून त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, त्या पुराणांचा नेहमी उच्चार झाला पाहिजे। आपल्या शिष्यांना सर्व प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे ज्ञानाचा प्रचार प्रसार वेद व्यासजींच्या शिष्यांनी केलेला आहे। श्री शिव महापुराण या ठिकाणी या कथेला प्रारंभ होत असतात। आपण जी कथा श्री शिव महापुराण कथा जी श्रवण करणार आहोत, या शिव पुराणाला वेद व्यासजींनी शिव पुराणच हे नाव का दिलेलं आहे आपल्याला कळलं पाहिजे। शिव पुराण हे नावच का दिलेलं आहे, कारण शिवजींना सुद्धा सहस्रनाम आहे। शिव सहस्रनामाचं स्तोत्र सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये भोले बाबांच्या सहस्रनामाचं वर्णन आलेलं आहे। जसं श्री हरी विष्णूला सुद्धा सहस्रनाम आहे, म्हणून त्याच्यासाठी सहस्रनाम एकत्र करून जे स्तोत्र बनवण्यात आलेलं आहे त्याला विष्णू सहस्रनाम त्या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे। देवी भगवतीला सुद्धा सहस्र म्हणजे 1000 नावं आहेत, म्हणजे हजारच आहेत असं नाही, अनेक नावं आहेत, त्याच्यापैकी 1000 नावं एकत्र करून स्तोत्र बनवलेलं असतं, म्हणून त्याच्या मागे सहस्र शब्द लावलेला असतो। विष्णूला सुद्धा हजारो नावं आहेत, हजारोंपेक्षा अधिक आहेत, परंतु 1000 नाव एकत्र करून स्तोत्र बनवल्यामुळे विष्णू सहस्रनाम हे नाव दिलेलं आहे।
तसं देवी भगवतीचेही अनेक नावं आहेत, त्याच्यापैकी 1000 नावं एकत्र करून स्तोत्र केलेलं आहे, त्याला ललिता सहस्रनाम त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. शिवजींना सुद्धा अनेक नाम आहे. मग या अनेक नावांपैकी या महापुराणाला शिव पुराण हे नाव का दिलेलं आहे? शंभू पुराण हे नाव सुद्धा देऊ शकले असते, महादेव महापुराण हे नाव सुद्धा दिलं असतं, शंकर महापुराण हे नावही दिलं असतं तरीही चाललं असतं. परंतु शिव पुराण हे नावच का दिलेलं आहे? त्याचं कारण असं आहे की शिव या शब्दाचा अर्थ आहे कल्याण. जगताच्या कल्याणासाठी वेदव्यासजींनी या पुराणाची रचना केलेली आहे. शिव पुराण श्रवण केल्यानंतर सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे, सगळ्यांचं हित झालं पाहिजे, सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे, शिव तत्व सगळ्यांना समजलं पाहिजे. म्हणून जगत कल्याणाची भावना वेदव्यासजींच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे वेदव्यासजींनी या पुराणाला नाव दिलेलं आहे शिव पुराण. शिव म्हणजे कल्याण. जगत कल्याणासाठी ज्याची रचना केली त्याचं नाव दिलेलं आहे शिव पुराण. या शिव पुराणाच्या प्रारंभी वर्णन आलेलं आहे की ही कथा सूतजी महाराजांनी शौनकादिक ऋषींना सांगितलेली आहे. सर्वप्रथम शिव महापुराण भगवान महादेवाच्या मुखारविंदातून प्रकट झालेला आहे. बघा, कथेचा प्रथम दिवस फार महत्वाचा असतो. कथेचे लेखक कोण आहे, कथा कुणी लिहिलेली आहे, पुराणाचं लेखक कोण आहे, कुठे लिहिलेलं आहे, लिखाण कुठे केलेलं आहे, सर्वप्रथम ही कथा कुणी कुणाला सांगितलेली आहे, कोणत्या ठिकाणी कथा चालू आहे, ज्यांचा संवाद आपल्याला श्रवण करायचा आहे, याचं सगळं ज्ञान प्रथम दिवसाला त्या ठिकाणी सांगितलं जातं. म्हणून कथेचा पहिला दिवस फार महत्वाचा असतो. जसं कीर्तनाला गेलात परंतु जर उशिरा गेलात, कीर्तन सुरू झाल्यानंतर जरा उशिरा गेलात आणि उशिरा गेल्यानंतर कीर्तन श्रवण केलं आणि कीर्तन श्रवण करणाऱ्यांना जर अभंगच कळला नाही तर संपूर्ण कीर्तन ऐकल्यानंतर तुम्ही असं म्हणू शकत नाही कीर्तन कसं झालं, हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही. अभंगच कळलेला नाही तर कीर्तन कसं झालेलं आहे हे कळणार नाही. ज्यांना अभंग लक्षात आला त्यांना लक्षात येईल की कोणत्या चरणावर कीर्तनकार काय काय बोललेले आहे, बरोबर बोललेले आहे, चुकीचं बोललेले आहे, टाइमपास केलेला आहे. याचं हे ज्ञान केव्हा कळेल, जेव्हा अभंग तुमच्या श्रवण करणाऱ्यांना लक्षात येईल. तसं कथेचा पहिला दिवसही महत्वाचा असतो. या पहिल्या दिवसाला नेमकी कथा कोण कुणाला सांगत आहे, कुठे सांगत आहे, लेखक कोण आहे, याचं ज्ञान पहिल्या दिवसाला त्या ठिकाणी सांगितलं जातं. परंतु आजची स्थिती अशी आहे की लोक म्हणतात आज पहिला दिवस आहे ना, जाऊ उशिरा, आज पहिला दिवस आहे ना, जाऊ उद्या परवापासून, उद्या परवापासून जाऊ म्हटल्यानंतर पहिल्या दिवसाची बैठक लोकांच्या लक्षात येत नाही. आणि ज्यांना संवादच गुणाचा चालू आहे हे जर लक्षात आलं नाही तर कथा हळूहळू डोक्यावरून विमान मार्गाने जाते. कारण ही रामकथा नाही की कोणत्याही दिवशी येऊन बसले की तुम्हाला समजेल हा इथून इतकं झालेलं आहे, इथून पुढे कथा चालू आहे. रामकथेमध्ये कोणत्याही दिवशी गेलात तरी तुमच्या लक्षात येतं की इथून कोणती कथा झाली आहे आणि कोणती बाकी आहे. कारण रामकथेमध्ये कसं असते, राम जन्म झाला की मग नंतर बालपणाचं वर्णन आहे, बालपण झालं की विद्याभ्यास आहे, विद्याभ्यास झाला की मग नंतर घरी येत आहेत, आल्यानंतर विश्वामित्र घ्यायला येत, नंतर तारका वध करतायत, नंतर मिथिला नगरीमध्ये जात आहेत, धनुष्यभंग करतायत, मग नंतर घरी येत आहेत, घरी आले की मग नंतर पुढे वर्णन आलेलं आहे
की रामप्रभूंचा वनवास सुरू झालेला आहे. म्हणजे वनवासाच्या दिवशी जरी कथा ऐकायला आले तरी तुमच्या लक्षात येतं की आधी काय काय झालेलं. तसं शिवपुराणामध्ये नाही आणि भागवतामध्येही नाही. आपल्या भागवत लक्षात येते कारण वर्षानुवर्ष आपण भागवत कथा श्रवण करत आलेलो आहे. आणि ही विदर्भाची भूमी अशी आहे की या विदर्भामध्ये 50 वर्षापासून भागवत कथा लोक श्रवण करतात. कथेची मूळ परंपरा जी आहे, जी सुरू झालेली आहे पूर्वापार पद्धतीपासून, ती कथा सगळ्यात अधिक सगळ्यात लवकर या महाराष्ट्रामध्ये या विदर्भाच्या भूमीपासून कथेचं सगळ्यात जास्त प्रस्थ सुरू झालेलं आहे. विदर्भातल्या कोणत्याही गावामध्ये तुम्ही तुम्हाला सहज त्या ठिकाणी ऐकायला मिळेल की आमच्या गावामध्ये 50 वर्षापासून आम्ही भागवत कथा श्रवण करतो, आमच्या गावामध्ये 30 वर्षापासून श्रवण करतो. तसं महाराष्ट्राच्या कुठेही जर कथा श्रवण करायला गेलात तर किंवा ऐकायला गेलात किंवा कथा आम्ही जरी करायला गेलो तरी एक गोष्ट बघायला मिळते की बाकीच्या ठिकाणी कथा श्रवण करणारे लोक 5-7 वर्षापासून कथेचं प्रस्थ सुरू झालेलं आहे. भागवत कथा अनेक वर्षापासून श्रवण करताय म्हणून कदाचित मधून जरी गेलात तर ज्यांना माहीत आहे त्यांची लिंक लागते. पण शिवपुराण कथा आहेत वेदव्यासजी महाराज. कथा सर्वप्रथम निर्माण झालेली आहे भगवान महादेवाच्या मुखारविंदातून. भगवान महादेवाने शिवपुराण सर्वप्रथम ब्रह्मदेवाला सांगितलेलं आहे, सनकादिकांना सांगितलेलं आहे, नंदीश्वराला सांगितलेलं आहे. महादेवाच्या मुखारविंदातून शिव महापुराणाची निर्मिती झालेली आहे. शिव महापुराण म्हणजे साक्षात भगवान महादेव आहेत. पुराण श्रवण करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला महादेवाला समजून घ्यायचं आहे. नेमकी शिव म्हणजे कोण आहेत, कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांचे गुण कसे आहेत, त्यांचं वर्णन कसं आहे. श्री शिवजी जे कल्याणकारी आहेत, श्री शिवजी ज्यांनी ही कथा नंदीश्वराला सांगितलेली आहे, वेदव्यासजी ज्याचे लेखक आहेत, वेदव्यासजींनी आपल्या शिष्यांना शिव महापुराण कथा सांगितलेली आहे. आणि हेच पुराण वेदव्यासजींच्या शिष्यांनी 88,000 शौनकादिक ऋषींना सांगितलेलं आहे. पूर्वीचे जे साधू संत होते ते विशेषतः यज्ञ करत होते. यज्ञ करणं त्यांना अतिशय प्रिय वाटत होतं आणि वेगवेगळ्या युगानुसार वेगवेगळ्या गोष्टी केल्या जात होत्या. म्हणून कृतयुग, द्वापार, त्रेता युगामध्ये यज्ञाची पद्धत अतिशय प्रचलित होती. जसं कलियुगामध्ये नाम सांगितलेलं आहे, नामाचं महत्त्व अधिक सांगितलेलं आहे,